आठवडी बाजारातील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी सरणावर बसून आमरण उपोषण. जालन्याच्या अंबड शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर लहुजी क्रांती सेना मराठवाडा अध्यक्ष तरंग कांबळे यांचे उपोषण. जालन्याच्या अंबड शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर शहरातील आठवडी बाजारातील सार्वजनिक स्वच्छतागृह तातडीने बांधण्यात यावे, यासोबतच जुन्या बांधकाम ठेकेदाराला देण्यात आलेले काम रद्द करून नव्याने निविदा काढून तत्काळ काम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी लहुजी क्रांती सेना मराठवाडा अध्यक्ष तरंग लक्ष्मण कांबळे हे आज दिनांक 14 जून 2026 सकाळी 10 वाजल्यापासून अंबड नगर परिषद कार्यालयासमोर शरण मांडून त्यावर झोपून आमरण उपोषण आजपासून सुरू केले आहे. जो प्रत्येक आठवडी बाजारपेठेत सदर काम सुरू होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असेच सुरू राहणार असल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना तरंग कांबळे व इतर मी जे आज उपोषणाला रविवारी बसलेलो आहे, माझी मागणी अशी आहे की आठवडी बाजार, अंबड शहरातील आठवडी बाजार जो आहे त्या आठवडी बाजारामध्ये सार्वजनिक सुलभ शौचालय मोत्र्या या तात्काळ बांधण्यात यावा, या मागणीसाठी मी सरणावर जिवंतपणे उपोषण करत आहे. या अगोदर देखील मी प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत, विनंत्या केलेल्या आहेत, पाठपुरावा केला आहे. सदर पाठपुरावा मी 2020 पासून करत आहे आजपर्यंत, आणि प्रशासनाला सीओ साहेब असतील, संबंधित प्रशासन असेल, यांना वेळोवेळी मी निवेदनं दिलेली आहेत. त्यांना सांगितलं आहे की बाबा अंबड शहरामध्ये जे आपला गुरुवार बाजार आहे त्याला आठवडी बाजार म्हणतो, त्या आठवडी बाजारमधून आपल्या माता भगिनी या ग्रामीण भागात. नमस्कार, मी तरंग कांबळे, लहुजी क्रांती सेना मराठवाडा अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता. आठवडी बाजार अंबड येथे, अंबड शहरातील जे आठवडी बाजार आहे ज्याला आपण गुरुवार बाजार म्हणतो, त्या गुरुवार बाजारामध्ये सार्वजनिक सुलभ शौचालय तथा मूत्री या तात्काळ बांधण्यात यावा, या मागणीसाठी मी जिवंतपणे आमरण उपोषण सरणावर करत आहे. माझी मागणी अशी आहे की ज्या ग्रामीण भागातून येणाऱ्या माता भगिनी आहेत त्या बाजारासाठी आठवडी बाजारात येत असतात, त्यांना शौचालयाची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाला पाठपुरावा करत आहे की मी उपोषण करत आहे. आणि माझी अशी मागणी आहे की जे काढलेले टेंडर आहे ते टेंडर तात्काळ रद्द करून नवीन टेंडर करण्यात यावे, आणि जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं उपोषण मी सोडणार नाही. आज अंबड नगर परिषदेसमोर आमचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार नेहमी शहराच्या सार्वजनिक सोयी सुविधाबाबत जे आवाज उठवत आलेले असे आमचे मित्र तरंग भाऊ कांबळे यांनी शहरातला अत्यंत जिव्हाळ्याचा आणि शासनाचे परिपत्रक असणारा की पूर्ण शहरात महिलांसाठी, वयोवृद्धांसाठी, पुरुषांसाठी ह्या मुताऱ्या स्वच्छतागृह असले पाहिजे, त्या निमित्ताने नगर परिषदेने कोटी रुपये हागणदारी मुक्त यावर प्रशासकीय काळात त्यांनी त्या ठिकाणी बक्षीस सुद्धा घेतलेलं आहे. हातूर मातूर एखादं जर पथक आलं वरून तर साफसफाई करायची आणि या पथकाकडून एक परिपत्रक घेऊन बक्षीस लाटायचं, अशा प्रकारचं काम गेल्या 7 वर्षात प्रशासकाच्या काळात झालेलं आहे. आणि अंबड शहरात अत्यंत सोयी सुविधायुक्त RCC इमारती असलेले स्वच्छतागृह मुताऱ्या आहेत. त्यामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर जैन मंदिराच्या पाठीमागं तिथं 2-3 नगर परिषदेच्या स्वच्छतागृह मुताऱ्या RCC इमारत आहेत. पलीकडे आपण गेलं अण्णाभाऊ साठे कमानी समोर माळी गल्लीच्या कोपऱ्यावर तिथंही स्वच्छतागृह मुताऱ्या आहेत. परंतु या अशा नगर परिषदेच्या इमारतीवर काही लोकांनी बेकायदेशीरपणे ताबा केलेला आहे. त्यांच्या मागं राजकीय वरद हस्त असल्याने किंवा नगर परिषदेने प्रशासकीय काळात काही संगनमत करून आर्थिक तडजोडी करून त्या जागा त्या लोकांच्या नावावर रेकॉर्डला घेतल्या आहेत का, याचीही शहानिशा करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तरंग भाऊ कांबळेने आठवडी बाजाराच्या संबंधी जे मुताऱ्याचा प्रश्न निर्माण केलेला आहे, खरं म्हणलं जर आपण आज पाहायला गेलं तर अंबड शहराची लोकसंख्या पाहिली तर शहरात आपल्या माता भगिनी काही खरेदीला येतात, काही सराफा मार्केट असेल, बाजार मार्केट असेल, कापड मार्केट असेल, इव्हन शहरातली भाजी मंडी परिसर, या ठिकाणी अचानक कुणालाही कधीही लघुशंका येऊ शकते. हा नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. परंतु जी प्रामुख्याची मुख्य जी सोयी सुविधा आहे यासाठी नगर परिषदेने धोरणात्मक पावलं उचलले पाहिजे आहेत. आठवडी बाजारामध्ये देशी दारूचे जे दुकान आहे त्या देशी दारूच्या दुकानासमोर RCC बिल्डिंग आपली तयार आहे स्वच्छतागृहाची मुताऱ्याची. त्या ठिकाणी काही लोकांनी बेकायदेशीरपणे ताबा केलेला आहे आणि ताबा करून ती दुकानं दुसऱ्या खाजगी व्यापाऱ्यांना किरायाने दिलेले आहे. म्हणून मी या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष केदारदादा कुलकर्णी यांनाही या विषयावर यापूर्वीही बोललेलो आहे. आणि जसंच तरंग भाऊ कांबळे उपोषणाला बसले, मला ते एक मी व्हिडिओ पाहिला 7:30-8 ला मी दादाला फोन केला की आपण या उपोषणाची मागणीची दखल घ्या
त्यांच्या ज्या कोणी मागण्या असतील तो कोरडे म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला वर्क ऑर्डर केली होती वाटतं यांच्या निवेदनाप्रमाणे, त्याला 3 इंटिमेशन देऊन सुद्धा त्यांनी ते काम सुरू केलेलं नाही. आज जर आपण कोरडेच्या या लायसनच्या जर शिशा काढल्या, शिशा म्हणजे जे आपलं MB मोजमाप पुस्तिका जर असते याच्या जर मोजमाप पुस्तिका काढल्यात, हे पूर्णपणे बोगस कामं शहरात झालेले आहेत. अध्यक्ष झालेले आमचे मित्र केदार कुलकर्णी यांनी एक ठिकाणी बोगस रस्ता झाला होता, तो रस्ता परत नव्याने तयार करून घेण्याचं धाडस हे केदार कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आणि लवकरच तरंग भाऊ कांबळे यांच्या मागणीच्या संदर्भात मी आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, जालना जिल्ह्याचे नेते अर्जुन भाऊ खोतकर आणि सामाजिक न्याय मंत्री संजय भाऊ शिरसाट, नगर विकासाचे जे सचिव आहेत यांना मी माझ्या व्हॉट्सअपवरून संपूर्ण उपोषणासंदर्भात माहिती देणार आहे. आणि लवकरात लवकर ज्याही लोकांनी या मुताऱ्यावर स्वच्छतागृहावर जे बेकायदेशीरपणे ताबा केलेला आहे, यामध्ये ही मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचं बळ आपल्या सोबत घेऊन या मुताऱ्या सुलभ स्वच्छता करून आपल्या महिला भगिनींना कशा सोयी सुविधा उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. येत्या लवकरात लवकर जर मुख्य अधिकाऱ्यांनी जर हे उपोषण सोडलं नाही तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आम्ही तरंग भाऊ कांबळे यांच्यासाठी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना आणली, त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी, आमच्या लाडक्या बहिणीच्या स्वच्छतागृहासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आम्ही ही तरंग भाऊ कांबळे यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उपोषणच काय तर येणाऱ्या काळात नगर परिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यालाही बसून देणार नाहीत. कारण ह्या ज्या भगिनी आहेत ह्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भगिनी आहेत. त्यामुळे मी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या उपोषणाला जाहीर असा पाठिंबा देत आहे आणि विनंती करतोय केदारदादा कुलकर्णीला की आपण एक शहरातले प्रथम नागरिक आहात, आपणही शहराबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, आम्ही समजू शकतो. परंतु अशा प्रकारे जर उपोषण होत असेल, सर्व सत्ता सोयी सुविधा असताना नगर परिषदेने जर ठरवलं तर 1 दिवसात ते काम सुरू करू शकतात. परंतु मानसिकता आणि इच्छाशक्ती, ठीक आहे एवढ्या दिवस प्रशासकाचा काळ होता, परंतु आता बॉडी आहे, सभागृह आहे आणि अध्यक्षही खूप समजदार आहेत. त्यामुळे मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हे उपोषण सोडलं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून एकंदरीत असं दिसतंय की तुमचे मित्र आहेत म्हणतात, मग त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, त्यांच्यावर कोणाचा दबाव नाही आणि ते दबावाखाली कुणाच्या काम करत नाहीत. म्हणजे ते result जरी देतील असं आमच्या तुम्हाला विरोधात राजकीय काही काळात विरोधक असले, परंतु एकमेकाचा स्वभाव इथंच जडणघडण झाली, सगळ्याचे जन्म इथंच झालेले, त्याच्यामुळे एकमेकाच्या सवयी आपल्याला माहिती आहेत. आणि मागच्या काळात थोडक्यात 7 वर्षात प्रशासक थोडक्यात असल्यामुळे न्यायदान करतील असं तुम्हाला म्हणायचं काय म्हणले, तुम्हाला ते तुमचे मित्र न्यायदान करतील असं तुम्हाला न्यायदान म्हणजे मी स्वतः त्यांच्या हाताला धरून आणून ते ताबे काढून घेणार आहे. तरंग भाऊ कांबळे यांची जी काय मागणी असेल, उद्या शिवसाहेब आल्याच्या नंतर आम्ही बसून ते टेंडर डिस्क्वालिफाय करून नवीन निविदा काढणार आहोत. धन्यवाद.